हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. अभाग्यासी करी भाग्यवंत ऐसे श्री गुरु काका श्रीमंत. जीव त्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम. जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ. जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम समर्थ. श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन. परमपूज्य मंदाताईंना साष्टांग नमन. परमादरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार. आणि श्रोते, प्रगतीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान, म्हणून आपल्याला सुद्धा साष्टांग वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय दासबोध, आणि या दासबोधाच्या अंतर्गत आपलं दशक 20 उपसंहाराकडे आपण चाललेलो आहोत. आणि या दशक 20 मधला समास, आज तिसरा समास, आपण दुसरा समास घेतोय, सृष्टी त्रिविध लक्षण. हा या समासाचं नाव आहे, सृष्टी त्रिविध लक्षण. आता समर्थांनी सृष्टी त्रिविध लक्षण जे आम्हाला या निमित्ताने हा समास जो दिलेला आहे, पूर्ण नाम दशकाच्या अंतर्गत हा समास दिलेला आहे. आणि नेमकं या समासामधून आम्ही नेमकं काय शिकायचं आहे. अविद्यारचित जीव असतो, अविद्येने वेढलेला जीव असतो, आणि अविद्येने वेढलेला हा जो जीव आहे, हा या सृष्टीमध्ये छान रमलेला असतो. आणि ह्या सृष्टीलाच, म्हणजे या जगताला सत्यत्व देत असतो. हा आपला नेहमीचा अनुभव आहे. हे जगत सत्य आहे. जगत सत्य म्हणजे माझ्या भोवतीचा जो जगताचा भाग आहे, माझ्या सभोवताली, माझ्या सहवासामध्ये असलेला जो जगताचा भाग आहे, हा सगळा सत्य आहे. म्हणजे हा प्रपंच सत्य आहे, मी पण सत्य आहे. अशा सत्याच्या भावनेमध्ये आम्ही छानपैकी डुबलेलो असतो. आम्हाला मान काढायला सुद्धा वेळ नसते हो, की खरंच हे जग सत्य आहे का, खरंच हा प्रपंच सत्य आहे का. अगदी विचार सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये हा डोकवत नसतो, तो बद्ध असतो. साधकाच्या अंतःकरणात मधून मधून हा विचार डोकवतो की संत म्हणतात आहे तर खरंच कदाचित हा असेल, कदाचित हा असेल. अशा पद्धतीने याची मांडणी आम्ही करतो. कदाचित, जर, तर अशाच मांडणी करतो. परंतु हा प्रपंच, हा माईक आहे, हे आम्ही ठामपणे अद्यापही म्हणू शकत नाही. जगत मिथ्या हे आम्ही अद्यापही ठामपणे म्हणू शकत नाही. समजा म्हटलंय, कारण सतत आपला अभ्यास सुरू आहे. 19व्या दशकापर्यंत याच्यापर्यंत आपण आलेलो आहे, आणि 20व्या दशक चालू आहे. तर शब्दांनी हे आम्हाला पटलेले असलं तरी सुद्धा शब्दांनी नुसतं पटून जमत नाही. आमच्या आचरणामध्ये
जगत मिथ्या आहे अशी कुठे लकेर सुद्धा दिसत नाही. दिसते का बघा. ज्याने त्यांनी विचार करा. प्रत्येकाने आज एवढा विचार करा की माझ्या वागण्यामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या विचारांमध्ये आचार विचार उच्चार, आचार विचार उच्चारामध्ये जगत मिथ्यत्वाचा छटा दिसते आहे की नाही. आणि याचं उत्तर मिळेल की नाही. नुसतं कोणी आपल्याला थोडं हट जरी म्हटलं तरी सुद्धा आमच्या कपाळावर आठ्या पडतात. अंतःकरण दुखवतो की नाही. मग जोपर्यंत हे होतं ना, चेहरा बदलतो, बॉडी लँग्वेज बदलते, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला जगाचं मिथ्यत्व कळलं आहे, पण उमगलं नाही. छोटी मुलगी असते आणि छोटी मुलगी आपल्या बाहुलीशी खेळते. बाहुली रडली, बाहुलीला भूक लागली, बाहुलीला मला जेवू घालायचं आहे, ती माझ्याशी खेळत नाही, तिला राग आला, असं ती म्हणते की नाही सगळं बाहुलीशी. मग ती बाहुलीशी असं म्हणत असताना ती खरंच रडते की बाहुली माझ्याशी बोलत नाही, तिला भूक लागली, ती रडते आहे, ती डिस्टर्ब होते. पण तिच्या त्या खेळण्यानी आपण होतो का डिस्टर्ब? आपण हसतो की नाही कौतुकाने की काय. बालमन आहे ते, शेवटी तिला बाहुलीच खरी वाटते आणि ती खरी वाटून ती खऱ्यासारखी तिच्याशी व्यवहार करते, म्हणून आपण ते पाहून हसतो. पण आपण तेच करत असतो, आपण तसंच करत असतो. अगदी संत आपल्याला हसतात, अरे वेड्या काय करतोयस, तू कोण आहेस, काय करतो आहेस, लक्षात आहे ना. श्री गुरु आम्हाला सावध करतात आहे प्रत्येक वेळेला, परंतु तरीही आमच्या लक्षात येत नाही. आणि म्हणून समर्थांना मग परत आठवण करून द्यावी लागते की बाबा रे, ही सृष्टी आहे ना, ही सगळी माईक आहे. माईक आहे, मग नुसतं माईक आहे सांगून समजेल का हो आम्हाला? नाही समजणार. म्हणून मग त्यांनी इथे सृष्टीचे 3 लक्षणं परत दिलेली आहे की आता ही लक्षणं सांगून तरी माईक तर पटेल. आणि या सृष्टीच्या सत्यत्वामधून निघून जगत मिथ्यत्वाचा निश्चय आमचा झाला पाहिजे. आणि म्हणून इथे या ठिकाणी समर्थांनी सृष्टीचे 3 लक्षण दिले. 3 लक्षण सृष्टीचे दिले आहेत. की 3 लक्षण सृष्टीचे कोणते आहेत बा? तर ह्या सृष्टीचे 3 लक्षण देताना समर्थ म्हणतात 16 आणि 17, 15, 16, 17 बघा ओवी क्रमांक. समर्थ म्हणतात की कल्पनेची सृष्टी झाली, त्रिविध प्रकारे भासली, तीक्ष्ण बुद्धीने आणली पाहिजे म्हणा. संकल्प रूप कल्पनेची सृष्टी तयार झाली. संकल्प झाला की नाही, एकोहम बहुस्यमी संकल्प झाला की नाही, आणि त्या संकल्पानेच ही सगळी सृष्टी तयार झाली की नाही. म्हणजे संकल्पाने ही सृष्टी तयार होते, तयार झाली. आणि आमच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आमचं सुद्धा आम्ही संकल्प करतो आणि आम्ही प्रतिसृष्टी तयार करतो. आमचा हा जो संसार आहे हा मनकल्पित संसार, हा सगळं मनाने कल्पना केलेला संसार आहे. आणि त्याला सत्यत्व सुद्धा मनानेच दिलेलं आहे. सत्यत्व पण मनानेच दिलेलं आहे आम्ही त्याला. रज्जू सर्पत्व कदा न धरी. नाथ महाराज म्हणतात की रज्जू सर्पत्व कदा न धरी. सर्पत्व रज्जू कधीच नाही पकडत, कधीच नाही धरत. ती कधीच आपल्या अंगी सर्पत्वाचे कधी स्वतःला सर्पत्वाचे गुण लावून घेत नाही. रज्जू रज्जूच असते. आम्ही त्याला साप म्हणतो. कोणी केला हो रज्जूचा साप? मनाने केला माझ्या. केला की नाही? रज्जू पडली होती, साप साप ओरडलं. कोण ओरडलं? कोणाला दिसला तो साप? माझ्या मनाला तो तिथे साप आहे असं जाणवलं, म्हणून आपण ओरडलो साप साप साप. पण रज्जू सर्पत्व कदा न धरी. रज्जूने कधीही सर्पत्व अंगी धरलेलं नाही.
ती अधिष्ठान रूपानेच आहे. म्हणजे आता हा सर्पाचा जो प्रपंच मांडला आम्ही, पाहणारे तो घोणस आहे, तो असा आहे, काढी आणा, काढी आणा, लोक बोलवा, साप पकडणारे लोक बोलवा. आता हे सगळं आहे, या जीवाचा खेळ आहे, या मनाचा खेळ आहे, म्हणून हे मन कल्पित आहे. म्हणून परब्रह्मावर संकल्प उठला, तिथून तो संकल्प मूळ धरत 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 जीवापर्यंत आला. होऊन जीवानी पण संकल्प सुरुवात केली करायला, आणि या सृष्टीमध्ये सत्यत्व जीवानी भरलं. माझं घर सत्य आहे. केवढं सत्यत्व आहे हो, केवढं देहबुद्धी घट्ट आहे. परवा ऍक्सिडेंट झालेला सगळ्यांना माहितीच आहे, जळगावच्या तिथे. त्या ट्रेन मध्ये फक्त खाली आग लागली होती, कुठेतरी ठिणग्या दिसल्या लोकांना, आणि ठिणग्या दिसल्या म्हणून चेन ओढली 15 लोकांनी. थोडी वेळ लागतो की नाही गाडी थांबायला, इतकी मोठी गाडी एकदम थांबणार आहे का चेन ओढल्याबरोबर? थोडे 5 मिनिटं तर लागतील की नाही, पण तितका सुद्धा धीर नव्हता हो लोकांना. ट्रेनला आग लागली म्हणजे माझं आता काही खरं नाही, आणि विचार हरवला, धडाधड उड्या मारल्या आणि जीव गमावून बसले. थोडा सुद्धा विचार नाही, विचार सुद्धा हरवला ना की माणसाचं नुकसानच होतं. म्हणून विचाराधिष्ठित साधन आमचं असावं, कल्पनाधिष्ठित साधन नसावं. कल्पना माणसाला नक्की दुःखातच टाकते. दुःखात गेले की नाही, जीवन तर त्यांचं संपलंच, पण त्यांचे जे काही आप्तेष्ट होते ते दुःखात, त्यांना दुःखात टाकून गेले की नाही. म्हणून कल्पनेमध्ये रमण्याचं आम्ही निश्चितपणे सोडलं पाहिजे. कल्पना करा, काहीच कल्पना करू नका. नेहमी कल्पनेच्या साम्राज्यातच आपण राहतो, फार कल्पनेचे मजले मारतो, आणि म्हणूनच दुःख येतं. म्हणूनच आम्हाला ही सृष्टी भासते. पण तीक्ष्ण बुद्धीने आम्ही हे जाणलं पाहिजे की मग ही सृष्टी जी आहे ही कशामुळे, कशातून तयार झाली आहे. ही माझ्या कल्पनेने त्याला सत्यत्व दिलंय. मी कल्पनेने सृष्टी तयार केली म्हणजे कल्पनेने त्याला सत्यत्व दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. माझ्या प्रपंचाला मी कल्पनेने सत्यत्व दिलेलं आहे. माझा प्रपंच सत्य आहे, तो मी म्हणेल तसाच झाला पाहिजे. माझ्या मनाविरुद्ध काही इथे व्हायला नको, असा माझा प्रपंच मी डोलारा उभा केलेला आहे. आणि म्हणून हा डोलारा जो आहे, हा डोलारा उभा केल्यानंतर त्याचं आम्ही मूळ स्वरूप जर बघितलं त्या सृष्टीचं, तर हा डोलारा आपोआप कमी होईल, ही कल्पना आपोआप शमेल. एकदम कल्पना थांबणार आहे का? कल्पना करू नका, एकदम थांबणार आहे का ती? नाही, तिला विचारांनी आम्हाला कमी कमी करावी लागेल, आणि विचारांनी कमी करावी लागेल ही. आणि तो विचार मग आता मुळापासूनच विचार करायचा. म्हणून सगळी सृष्टी कल्पनेची आहे. मनक कल्पित संसार जाणं, असं कोण सांगतात? ते भगवंत नाथ भागवतामध्ये सांगतात ते उद्धवाला, उद्धवा हा मनक कल्पित संसार आहे. आणि म्हणून ह्याच्या आता मुळाशी जा आणि वर्गीकरण कर की ही सृष्टी जी आहे, त्या सृष्टी म्हणजे नेमकं काय आहे. आणि म्हणून समर्थांनी या ठिकाणी 3 लक्षण दिले सृष्टीचे. कोणते 3 लक्षण दिले? पहिलं वर्गीकरण केलंय, 3 भागात वर्गीकरण केलंय समर्थांनी. कशासाठी केलंय? आम्हाला नीट समजावं की ही सृष्टी म्हणजे नेमकं काय प्रकार आहे, हे आम्हाला नीट समजावं, आणि आम्ही त्या सृष्टीला माईक ठरवावं, त्या सृष्टीचा देहादी जगताचा बाध करावा, आणि जीवन मुक्त व्हावं. जे आम्ही या देहादी जगतानी बांधल्या गेलेलो आहोत, देहादी जगतानी आम्ही बांधल्या गेलेलो आहोत, नामरूपाने आम्ही बांधल्या गेलेलो आहोत. आणि असं नामरूपाने बांधल्या गेलंय, देहादी जगताच्या सत्यत्वाने आम्ही बांधल्या गेलेलो आहोत. तर ते बंधन आमचं जर आम्हाला सोडवायचं असेल, तर ते बंधन कल्पित आहे, हे आम्ही लक्षात घ्यावं. बंधन कल्पित आहे. कल्पित बंधनाची गोष्ट परत परत सांगायला नको.
सगळ्यांना माहितीये गाढवाची गोष्ट. आणि म्हणून कल्पनेची सृष्टी जी तयार झालीये ती कशी तयार झालीये, तर पहिला गट समर्थाने तयार केलाय की मूळ माया, या मूळ मायेपासून त्रिगुण अवघे एकदेशी लक्षण पाचा भूतांचा ढोबळा गुण दिसत असे. मूळ मायेपासून त्रिगुणांपर्यंत पहिला वर्ग एकोहम बहुस्थ्यम, पहिले परब्रह्म एकमेव होते. त्या परब्रह्मावर संकल्प उठला आणि तो संकल्प म्हणजे ती मूळ माया. आणि मग त्या मूळ मायेमध्ये काय झालं, ती जी मूळ माया होती त्या मूळ मायेमध्ये त्रिगुण निर्माण झाले, सत्व रज तम. ती मूळ माया स्फुरण रूप होती आणि त्या स्फुरण रूप मूळ मायेपासून गुणमाया निर्माण झाली. ते तिन्ही गुण साम्य अवस्थेमध्ये होते आणि ते साम्य अवस्थेमध्ये होते, ते गुण सौम्य होते. साम्य अवस्थेमध्ये असल्यामुळे ते सौम्य होते. म्हणून सृष्टी निर्माण करण्यासाठी तमोगुण पाहिजे होता. तो तमोगुण प्रधान नव्हता. तो तमोगुण प्रधान नव्हता. म्हणून पहिला जो टप्पा आहे, पहिलं जे सृष्टीचं रूप आहे ते मूळ माया आणि मूळ मायेपासून तयार झालेले त्रिगुण साम्य अवस्थेमध्ये, गुणसाम्य अवस्था, असं हे पहिलं रूप सृष्टीचं तयार झालं. आता पुढे काय झालं की त्यापासून गुणक्षोभ झाल्या, त्याच्यामध्ये त्या गुणसाम्यामध्ये गुणक्षोभ झाला, उलाढाली झाल्या आणि उलाढाली होऊन पुढे तमोगुण मग वरती येऊन प्रकृती निर्माण झाली. प्रकृती त्याच्यापासून निर्माण झाली की हे झालं दुसरं रूप. प्रकृती तयार झाली, हे दुसरं लक्षण आहे या सृष्टीचा. हा दुसरा टप्पा आहे सृष्टीचा. टप्प्याटप्प्याने हे तयार झालं का हो? मग काही दिवसानंतर हे झालं का? नाही, एकदम सृष्टी तयार झाली असं नाही, अशा टप्प्याने टप्प्याने ती तयार झाली. म्हणून मग ही सगळी प्रकृतीत निर्माण झाली, त्याला प्रकृती असं मध्ये नंतर जीवसृष्टी निर्माण झाली. ही जी प्रकृती आहे त्यामध्ये जीवसृष्टी निर्माण झाली. त्याच्यामध्ये जारज, अंडज, श्वेतज, उद्भिजादी 4 प्रकारच्या जीवाच्या योनी तयार झाल्या. हे 4 प्रकारचे जीव तयार झाले आणि ह्या 4 प्रकारचे जीव तयार झाले आणि ते सगळे पृथ्वीपासून उत्पन्न झाले. आणि हा सगळा सृष्टी रचनेचं हे तिसरं रूप आहे. अशा पद्धतीने ही सृष्टी तयार झाली. हे या सृष्टी रचनेचं लक्षण आहे. आणि मग आता ही सृष्टी कशी तयार झाली? आपल्याला झाडं दिसतात, पक्षी दिसतात, चेतन दिसत. आपण असं वर्गीकरण कधी केलंय का हो? वर्गीकरण केलं ना की पटकन फार सोपं होतं. कोणत्याही गोष्टीचं पटकन वर्गीकरण करावं आणि मोकळं व्हावं. ही अभ्यासाची एक सवय लावूनच घ्यावी स्वतःला, वर्गीकरण करण्याची. असं वर्गीकरण जर आम्ही सृष्टीचं केलं तर लक्षात येईल ही सृष्टी खरंच माईक आहे. पहिले गुण काय निर्माण झाले, मग शोक काय झाला, मग त्याच्यातून ही सगळी सृष्टी काय निर्माण झाली, मग जीव तयार झाला, जीवसृष्टी तयार झाली. हे सगळ्यांची उत्पत्ती झालेली आहे. म्हणजे या सगळ्यांना केव्हा ना केव्हा लय आहेच, नाश आहेच. केव्हा ना केव्हा हे सगळं नष्ट होणार आहेच. माझ्या सभोवताली असलेलं जग जे आहे त्याच्यातही अनेकदा अनेक स्थित्यंतर होत असतात. आम्ही बघत असतो. लहानाचा मोठा झाला, मोठाचा वृद्ध झाला, वृद्धाचा अदृश्य झाला. सगळी स्थित्यंतर आम्ही बघत असतो.
ही स्थित्यंतर जेव्हा घडतात त्या प्रत्येक स्थित्यंतराच्या वेळेला मी स्थिर हवा, मी शांत असायला हवं, मी स्थिर असायला हवं, मी शांत असायला हवं. ती स्थित्यंतर घडतात आहे. जे घडतं, जे मोडतं ते सत्य नाही. त्यात रमण्याचं काहीही कारण नाही. घडामोडी, घडणं मोडणं. मग आता आम्ही विचार करावा की हे जे स्थित्यंतर होतात आहे, ही जी सृष्टी होतात आहे, सृष्टीचे जे 3 टप्पे आहेत आणि त्यांनी ही सृष्टी तयार झाली आहे, मग ह्या सृष्टीचं मूळ अधिष्ठान काय? आता वर्गीकरण केलं, आता त्याला बाजूला ठेवलं सृष्टीला. पण आता त्याला बाजूला ठेवल्यानंतर, बाजूला ठेवलं म्हणजे विचारांनी बाजूला ठेवलं असं. बाजूला ठेवलं म्हणजे विचार त्याच्याबद्दलचा झाला, हा पक्का विचार झाला, अंतःकरणात पक्का रुजला. आता त्या सृष्टीचं अधिष्ठान काय आहे? अधिष्ठानाचा विचार आता आम्ही करायला पाहिजे की नाही? आधी मिथ्या उभारावे, मग ओळखून सांडावे. पुढे सत्य ते स्वभावे अंतरी बाळे. आधी मिथ्या उभारलेले, ते उभारलं आणि ते ओळखून सांडलं, विचारांनी त्याचा निराश केला. आता सत्य ओळखायला पाहिजे की नाही काय आहे ते. आणि म्हणून समर्थ आम्हाला नेमकं सत्य काय आहे ते सांगतात. ब्रह्म हे सत्य आहे हे सांगतात. आणि सत्याचा जर निर्णय आमचा झाला तर आम्हाला मिथ्यत्वाचा वेगळा निर्णय करावा लागत नाही. नाही, आधी मिथ्याचा निर्णय करतो मग आम्ही सत्यत्वाचा, असं नाही. हे 2 निर्णय नाही. एक झाला की दुसरा झालेला असतोच. दुसरा झालेला त्याच्यासाठी निर्णय आम्हाला करावा लागतच नाही. आता सृष्टीची आम्ही सगळी रचना लक्षात घेतली आहे, सृष्टीचं लक्षण लक्षात घेतलेलं आहे आणि कळलं की ते लक्षण विलक्षण आहे. म्हणजे कशा विलक्षण आहे म्हणजे काय आहे? कशापासून ते विलक्षण आहे? लक्षणाशी जुळणार नाहीये. ब्रह्मतत्वाच्या लक्षणाशी ते जुळणारे नाही. असं ते विलक्षण आहे, असं ते अनिर्वचनीय आहे. त्याच्याबद्दल काहीच बोलता येत नाही. त्या सृष्टीबद्दल काहीच बोलता येत नाही, म्हणून ते अनिर्वचनीय आहे. ते सतासत विलक्षण, निर्वचनीय, बाधयोग्य आहे. म्हणजे याचा बाद पण करता येतो विचारांनी. लक्षात आलं, वर्गीकरण केल्याबरोबर लक्षात आलं. पण त्यासाठी वर्गीकरण आवश्यक असतं. लक्षात वर्गीकरण केल्याबरोबर लक्षात येतो. आपण एखादा कपडा घेतो आणि कपडा घेतल्यानंतर तो प्रथम दर्शनी खूप आवडतो आपल्याला, एकदम पसंत पडतो, एकदम छान आहे म्हणतो, बस घेऊनच घ्या म्हणतो. पण दुसरा विचार डोक्यात येतो, तो असा येतो की हा दिसायला तर छान आहे पण असायला कसा आहे, थोडासा मी बघतो, जरा विचार करतो आणि आपण त्याचा विचार करतो. मग आपण त्याचं टेक्स्चर पाहतो कपड्याचं, मग हळूच डिझाईन पाहतो सगळं. आता वर्गीकरण करायला सुरुवात केली की नाही हो आम्ही? निवड करायची आम्हाला, निवड करायची तर वर्गीकरण करायला सुरुवात केली की नाही? जर निवड करायची नसेल तर वर्गीकरण करायला सुरुवात करतो का? कपड्याचा ढीग पडले, 10 कपडे समोर ठेवलेत पण आम्हाला घ्यायचंच नाहीये, काहीच घ्यायचं नाहीये, आम्ही यांच्या बरोबर आलो. आपण काही पाहतो कपडा, वर्गीकरण करतो, पण ज्या वेळेला घ्यायचं असतं त्याला वर्गीकरण करतो, चिकित्सा करतो. वर्गीकरण करणं म्हणजे चिकित्सा करणं, त्याला शास्त्रीय शब्द चिकित्सा आहे. मग याचा टेक्स्चर कसा आहे, रंग कसा आहे, डिझाईन कसा आहे, किंमत कशी आहे, किती किंमत आहे, हा सगळा विचार करतो आणि मग आम्ही तो घेण्याचा निर्णय घेतो. मग त्यावेळेला वर्गीकरणाकडे विचार करत नाही. एकदा वर्गीकरण करायचं, त्यानंतर निर्णय तयार ठेवायचं, बस निर्णयाप्रत पोहोचायचं. तसं सृष्टीचं एकदा वर्गीकरण करायचं, एकदा तिचं स्वरूप समजून घ्यायचं. कशी आहे ती? मूळ माया, मूळ माया आणि परब्रह्मावर संकल्प उठला, मूळ माया तयार झाली, त्रिगुण तयार झाले, त्रिगुणांमध्ये क्षोभ तयार झाले, गुणक्षोभिनी माया तयार झाली.
आणि मग तिच्यापासून ही सगळी प्रकृती तयार झाली आणि त्याच्यानंतर जीवसृष्टी तयार झाली. ढोबळमानाचं वर्गीकरण आहे बरं का. समर्थांनी 2-3 ठिकाणी सृष्टी रचनेची दिली आहे रचना, पण या ठिकाणी समर्थांनी ढोबळमानाने 3 वर्गीकरणामध्ये 3 लक्षणं दिलेली आहेत. आणि लक्षात आलं की ही परिवर्तनशील आहे, ही माईक आहे, तिचा नाश होणार आहे, हे लक्षात आलं. मग आता ही सृष्टी अधिष्ठान काय आहे, ह्या सृष्टीचं अधिष्ठान काय आहे याच्याकडे आता आम्ही लक्ष द्यायला सुरुवात करावी वर्गीकरण केल्यानंतर. आणि ब्रह्म काय आहे, मूळ माया काय आहे, दृश्य जगत काय आहे, याबद्दलच्या संकल्पना एकदम स्पष्ट करून घ्यायच्या, एकदम स्पष्ट करून घ्यायच्या. जीव जगत ब्रह्म ह्या संपूर्णपणे जीव जगत ब्रह्म माया ह्या सगळ्या मीमांसा संकल्पना एकदम स्पष्ट असतील तरच आमचा निर्णय एकदम स्पष्ट होईल. नाही तर मग घेऊ की नको, घेऊ की नको, काय माहित कसं आहे कापड, काय माहित रंग जाईल का, सगळं काय माहित मध्येच असतो. माहित आहे मला रंग जाणार नाही, कपडा टिकाऊ आहे, ब्रँडेड आहे, म्हणून तर ब्रँडेड घेतो आम्ही. काय ब्रँडेडचं फॅड निघालंय की नाही आता, कपडा ब्रँडेड, वस्तू ब्रँडेड, ब्रँड असल्याशिवाय आम्ही घेत नाही. हो, खाण्याचे सुद्धा ब्रँड आहे, ते खाण्याचे ब्रँड ब्रँड पाहूनच आम्ही सगळं खरेदी करत असतो. मग ह्या सृष्टीचा पण ब्रँड लक्षात घ्यावा की नाही, नक्की लक्षात घ्यावा आणि त्याप्रमाणे निर्णय घ्यावा. आणि म्हणून आता ह्या सृष्टीचं अधिष्ठान ब्रह्म आहे. आता हे ब्रह्मतत्व कसं आहे, मग स्पष्ट कल्पना पाहिजे. सृष्टीचे वर्गीकरण केलं, कल्पना स्पष्ट आली की नाही आम्हाला, सृष्टीबद्दलची जगताबद्दलची कल्पना आली की नाही. सृष्टी का म्हणते मी इथे, सृष्टी दिल्या म्हणून सृष्टी हा शब्द ठसावा म्हणून सृष्टी म्हणते. जगत दिलं असतं तर मी जगत म्हटलं असतं, पण लक्षात घ्या सृष्टी आणि जगत वेगळं नाहीये, प्रकृती याच्यापेक्षा वेगळी नाहीये. मग आता ब्रह्म तत्व जे आहे, अधिष्ठान रूपाने असलेलं ब्रह्मतत्व आहे, याबद्दलची आमची संकल्पना एकदम स्पष्ट असायला पाहिजे. मग ब्रह्म कसं आहे, समर्थ म्हणतात निर्गुण ब्रह्म ते निश्चळ. ब्रह्म कसं आहे, निश्चळ आहे. अधिष्ठान रूपाने असलेलं ब्रह्म निश्चळ आहे. का आम्हाला निश्चळ म्हणावं लागलं, कारण हे जगत जे आहे, ही सृष्टी जी आहे, ही कशी आहे, परिवर्तनशील आहे. परिवर्तनशील आहे. आज घडलेली घटना उद्या घडेलच असं काही नाही, त्याच्या विपरीत पण घडते आणि चांगली पण घडते. परिवर्तनशील आहे सगळं. आणि म्हणून या परिवर्तनशील मध्ये न रमता निश्चळ ब्रह्म जे आहे, त्या निश्चल ब्रह्माचा विचार आम्ही करावा. ते कसं आहे, ते निर्गुण आहे, म्हणजे 3 गुणांच्या अतीत आहे. आणि आकाश जसं मोकळं असतं, अगदी त्याप्रमाणे ब्रह्म सुद्धा तितकंच मोकळं निरपेक्ष व्यापक आहे. आकाश नाहीये निरपेक्ष व्यापक, पण ब्रह्म निरपेक्ष व्यापक आहे. ते मी आहे. संकल्पना आधी स्पष्ट करून घ्या. हो, संकल्पना स्पष्ट असल्याशिवाय नाहीच आम्ही तेच होऊन राहू. अगदी वरवर संकल्पना आम्ही स्पष्ट करतो. हो, आली कल्पना, मला कुठे जायचंय ते तुम्ही सांगताय ना, मला आलं, लक्षात आलं माझ्या, असं वरवर वरवर ऐकतो.
देशपांडेंच्या घरी जायचंय, रस्ता हो आलं लक्षात, आलं लक्षात, वरवर ऐकतो, आलं लक्षात, आलं लक्षात करतो आणि जायला लागतो देशपांडेंकडे आणि पोहोचवतच नाही. कारण ती कल्पना स्पष्टच झाली नसते की नेमकं कुठे देशपांडेंचं घर आहे. ही कल्पना स्पष्ट झाली नसते. काहीतरी आम्ही ऐकतो आणि आमच्याच मनाने त्याचं एक चित्र कल्पना तयार करतो आणि त्या कल्पनेच्या साम्राज्यात राहतो. रस्ता चुकतो, घर दिसत नाही, भटकंती सुरू होते. 4 तास झाले भटकतोय पण नाही सापडत. GPS लावा. अशी जन्मांची भटकंती आमची सुरू असते. जन्मांची भटकंती सुरू असते पण ब्रह्मतत्व सापडत नाही. GPS लावा हो. श्री गुरूंना शरण जा. ऐशा विवेका लागी श्री गुरु करावा लगबगी. तयाने दिलेल्या मार्गी श्रद्धा धरावी. काकांचं ओबीए पा कॅलेंडर. ऐशा विवेका लागी, या विवेकासाठी श्री गुरु करावा लगबगी. लगबगीने श्री गुरु करावा. आपल्या मनाने नाही करू हा विवेक. कोणताच आपल्या मनाने विवेक करू नये. नित्याने सारासारने आत्मनात्माने श्री गुरूंकडून ते आलं पाहिजे. ऐशा विवेका लागी श्री गुरु करावा लगबगी. तातडीने करा, तत्परतेने करा. हे काकांना आम्हाला सांगायचं आहे. त्यांच्याशिवाय हे शक्य नाही. म्हणून परब्रह्म कसं आहे, ते निश्चळ आहे. मूळ माया नसता चंचळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ. जैसे गगन अंतराळ चहूकडे. मूळ माया पण नाही आणि चंचळ म्हणजे ईश्वर. आपलं झालंय चंचल निरूपण. मूळ माया पण नाही आणि ईश्वर पण नाही. त्या ठिकाणी इथे सर्वत्र ब्रह्मतत्व भरून आहे. ते निश्चळ आहे. मग त्यांनी दृष्टांत दिलाय, जैसे गगन अंतराळ चहूकडे. ज्याप्रमाणे आकाश हे सगळीकडे मोकळं असतं. आम्हाला आकाशाचा दृष्टांत देतात ब्रह्म कसं आहे समजण्यासाठी. कारण आमच्या परिचयाचं, आमच्या दृष्टिक्षेपामध्ये असणार तेच आहे. म्हणून पटकन आम्हाला संकल्पना आमची स्पष्ट होते. म्हणून आकाशाचं उदाहरण दिलंय. पण आकाश सुद्धा परब्रह्मा इतकं व्यापक नाही, निरपेक्ष व्यापक नाही. हे लक्षात घेणं. दृश्य आले आणि गेले परी ब्रह्म संचले. दृश्य येतं कसं आहे हो हे परब्रह्म. परब्रह्म कसं आहे, परब्रह्म हे घनदाट सर्वत्र व्यापून आहे. परत आकाशाचा दृष्टांत दिला की आकाश जसं व्यापून असतं त्याप्रमाणे दृश्य दिसतं आणि ओसरून पण जातो, सरून पण जातो. दृश्य जगत थोड्या वेळ दिसतं, परत मावळतो, परिस्थिती बदलते हो. घटकेत पाऊस येतो, खूप आभाळ भरून येतो, अंधार होतो आणि 10 मिनिटात सगळं जिकडच्या तिकडे लख्ख सूर्यप्रकाश आपण नेहमी अनुभवतो. अरे आत्ता पाऊस होता, आत्ता ऊन, काय उकळायला लागलं. बदलली की नाही परिस्थिती. परंतु परब्रह्म मात्र असं नाही. ते बदलणार नाही. ते घनदाट व्यापक आहे, निरपेक्ष व्यापक आहे, घनदाट व्यापक आहे. घनदाट म्हणजे त्यामध्ये दुसरं काहीच शिरू शकत नाही, इतकं ते व्यापलेलं आहे. घन घन व्यापलेलं आहे. लोखंडाचा जर ठोकळा घेतला तर त्या लोखंडाचा एवढा मोठा हे घेतला ठोकळा आणि त्याच्यातून इकडे जर आपण टॉर्च लावला तर प्रकाश तिकडे जातो का हो त्या घन याच्यामधून? अजिबात जात नाही. याचाच अर्थ असा आहे की घनदाट ते घन असल्यामुळे कशाचा शिरकाव होत नाही. तसं अगदी त्याप्रमाणे ब्रह्मतत्व घनदाट सगळीकडे असल्यामुळे त्यामध्ये अज्ञानाचा अजिबात शिरकाव होत नाही. हे आम्हाला घनदाट परब्रह्मचे संकल्पनेतून शिकायचं आहे. मी जगते परब्रह्म जर मी असेल तर माझ्यामध्ये आता अज्ञानाचा शेष सुद्धा राहता कामा नये.
देह येणार आहे, दृश्य रूपाने देह येणार आहे, तो जाणार पण आहे, पण मी मात्र आहे. दुसरी ओवी, दृश्य दिसू लागले आणि गेले, दृश्य आले आणि गेले, परी ते ब्रह्म संचले. हे जे दृश्य आहे, देह जे दृश्य रूपाने आहे, हा आला आणि जाणार पण आहे, पण मी ब्रह्मरूप चैतन्य रूप असणारा मी मात्र आहे, आहे आणि आहे. हा अभ्यास आहे. आणि म्हणून जिकडे पाहावे तिकडे अपार, कोणेकडे नाही पार, एक जिनसी स्वतंत्र दुसरे नाही. जिकडे पाहिलं तिकडे ते अपरंपार अखंड भरून आहे. जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना. तेथ जेथ जाये साधकाचे मन, तेथ तेथ ब्रह्म परिपूर्ण. नाथ महाराज म्हणतात, जिथे जिथे साधकाचं मन जाईल तिथे तिथे ते आहेच, ते नाही असं नाहीच. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. किती किती दाखले द्यायचे. आणि म्हणून ते अपरंपार भरून आहे. म्हणून आता इकडे आहे तिकडे नाही असं नाही. दृश्य इकडे खूप छान आहे हो, काय सध्या कुंभला सुंदर सुंदर दृश्य आहेत, पण इकडे आहे का ते नाही. आमच्या इकडे ते नाही. ती सगळी सुंदर दृश्य कुंभामध्ये, किती सुंदर दृश्य आहेत कुंभामध्ये. लाखोनी साधू आलेले आहेत तिथे, सत्वगुणाचा परिपोष आहे. लाखोनी साधू आलेले आहेत, सिद्ध आलेले आहेत, साधू आलेले आहेत. कशासाठी? जीवांना पवित्र करण्यासाठी हो. त्यांचं नुसतं दर्शन झालं तरी हा जीव पवित्र होऊन जातो. नुसतं दर्शन मात्र मन कामना पूर्ती. त्यांचं दर्शन जरी झालं तरी अंतःकरणामध्ये तिथे कामता आल्याशिवाय राहत नाही. आणि आहे त्या सोयीत, आहे त्या वातावरणात आम्हाला आनंद मिळतो. आणि इकडे आल्यानंतर, प्रपंचात आल्यानंतर एवढीशी गैरसोय सहन होत नाही, पण तिथे सगळी गैरसोय आनंदाने सहन करतो हो. तिकडे छान दृश्य, इकडे आहे का तसं आमच्या प्रपंचात? नाही. पण ब्रह्म तिथेही आहे आणि इथेही आहेच, तितकंच तसंच तेवढंच. पण ते तसंच तेवढंच तितकंच हे श्री गुरूंकडून समजून घ्यावं लागतं. माझ्या मनाने नाही कळत. आणि म्हणून विचाराने ब्रह्मांडावर ते बैसावे, अवकाश भकास अवरोकावे, तेथे चंचल व्यापकाच्या नावे शून्याकार. विचाराने आम्ही अनंत विश्वाच्या पलीकडे जाऊ. रिकाम्या पोकळीकडे पाहिले तर मूळ माया काही दिसणार नाही. कुठे मूळ माया ही दिसणार नाही, अजिबात मूळ माया दिसणार नाही. मूळ माया कशी दाखवण्याची वस्तू नाही. ते इथपर्यंत तुम्ही चालत चालत जा आणि तिथे की नाही ती मूळ माया आहे आणि त्या मूळ मायेच्या पलीकडे परब्रह्म आहे असं दाखवण्यासारखं नाही. हे काही गृहीत सत्य आम्ही गृहीतच धरावे लागतात. गृहीत कृत्य सत्य म्हणून स्वीकारावे लागतातच. म्हणून काकांनी एक उदाहरण दिलं की मृगजळ दिसतं, पण मृगजळ दिसतं तिथे जर आपण झोपलो तर मृगजळ दिसेल का? अजिबात मृगजळ दिसणार नाही, कारण ते नाहीच आहे. म्हणून मायेला पाहायला गेलो तर माया दिसणारच नाही. मग मायेला पाहण्याचा अट्टहास कशाला करायचा? अजिबात करू नये. म्हणून मग काय करायचं? मायेला पाहायचा अट्टहास करायचा नाही. मग त्या मायेला, त्या दृश्य जगताला विचाराने, दृश्य सृष्टीचा विचाराने बाद करायचा. विचाराने एकदा तिचा बाद झाला की सगळं सर्वत्र ब्रह्मच उरत. सगळीकडे ब्रह्म उरत. विचाराने आम्हाला बाद केला पाहिजे. कसा विचाराने बाद करायला? सृष्टीचा उपजे आणि नाशे संत आहेत. संतांच्या ओव्यांच्या माध्यमातून आपल्याला करायचा बाद. उपजे आणि नाशे ते मायावश दिसे. जे जे
ज्याला ज्याला उत्पत्ती आहे त्याला नाश आहे. उत्पत्ती आहे, नाश आहे, म्हणजे ते माया वश दिसे. ते मायेने आम्हाला फक्त आहे असं वाटतं आहे, वास्तविक पाहता ते नाहीच. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाचीच. म्हणून उपजे आणि नाशेमध्ये आम्ही कधीही रमता कामा नये. उलट उपजे आणि नाशे ह्याच्या आधी कोणाच्या अधिष्ठानावर उत्पन्न होत आहे आणि नाश होत आहे? त्या परब्रह्माच्या अधिष्ठानावर. ते तत्व अविनाशी आहे, ते मी आहे. जगताबद्दल विचाराने जगताचा असा बात करायचा. पंचमहाभूतात्मक ही सृष्टी आहे की नाही, पंचमहाभूत तयार झालीत की नाही, निर्माण झाली आहे की नाही, म्हणून ही सृष्टी सुद्धा, हिला सुद्धा नाश आहे. या जगताला पण नाश आहे आणि या ब्रह्मांडाचा पण नाश आहे. मग या पिंडाचा हो, पिंडाला पण नाश आहे. मग कसा विचार करायचा या पिंडाच्या बाबतीमध्ये, की जेणेकरून या पिंडाचा पण बाध होणार आणि ब्रह्मांडाचा पण बाध होणार. ब्रह्मांडाचा बाध आम्ही उपजे आणि नाशे या विचारांच्या माध्यमातून केला. पुष्कळशा ओव्या आहेत, संतांनी बऱ्याच ओव्या केल्या आहेत. बाकीच्या आपण शोधा, काय हरकत आहे, आपला अभ्यास होईल. मग ह्या देहाच्या बाबतीत कसा विचार करायचा? तैसी चैतन्याच्या ठाई, त्या चैतन्याच्या ठाई चैतन्यापाशी ये शरीरांतरे होती जाती पाही. चैतन्याच्या ठाई त्याच चैतन्यापाशी शरीर जाता जाणं येणं चालू राहत. चैतन्य निश्चळ आहे, सर्वत्र संचित आहे. परंतु पिंड हे दृश्य पिंड, दृश्य जगत हे हे जाणं येणं शरीरांतरे होती जाती पाही. आणि असा जो जाणतो त्याला दुःख नाही, कारण तो चैतन्य अधिष्ठान, त्या अधिष्ठानाला तो जाणत असतो आणि ते मी आहे हे तो जाणत असतो. म्हणून आम्हाला दृश्य सृष्टीचा, ही जी दृश्य सृष्टी आहे या दृश्य सृष्टीचा आम्हाला विचारांनी बाध करता आला पाहिजे. हा एकदा बाध झाला की ब्रह्म, केवळ ब्रह्म उरत, केवळ ब्रह्म उरत. आणि म्हणून ते ब्रह्म वर्णनातीत आहे, त्याचा अंदाज बांधू शकत नाही, ते वर्णनातीत आहे. म्हणून त्याला अनुर्वाच्य असं म्हणतात. अनुर्वाच्य म्हणजे त्याबद्दल बोलता येत नाही. वाच्य म्हणजे बोलणं, त्याबद्दल बोलता येत नाही, कारण ते शब्दाच्या पलीकडे आहे. शब्दामध्ये त्याला बांधून नाही ठेवता येत. आणि माया अनिर्वचनीय आहे, कारण ती सतत बदलती असल्यामुळे त्याच्याबद्दल कोणतेही एक वचन नाही करू शकत, कोणतेही एक वचन नाही करू शकत. स्वभाव चांगला आहे हो त्यांचा, आज दिसतो स्वभाव चांगला, काय सांगावं. मुलीचा स्वभाव चांगला वाटतंय, हो चांगला आहे, पण काय सांगावं, घरी आल्यानंतर बदलला तर, आणि बदलतोच. त्याच्याबद्दल एकही वचन करता येत नाही. मुलीचा स्वभाव चांगला आहे असंही म्हणता येत नाही, तो वांगला आहे असंही म्हणता येत नाही. अनिर्वचनीय मिथ्या ही माया आहे आणि ब्रह्म अनुर्वाच्य आहे, त्याबद्दल बोलता येत नाही, अंदाज बांधता येत नाही. फक्त ते गृहीत कृत्य म्हणून आम्ही स्वीकारायचं आहे, श्रद्धा ठेवायची आहे श्री गुरूंच्या वाक्यावर. तत्वमसी श्री गुरूंचं महावाक्य, उपदेश वाक्यावर श्रद्धा ठेवायची आहे. ते तू आहेस, ते ब्रह्म तू आहेस, ब्रह्म आहे असं ते सांगतात, आणि ते तू आहे एवढी एका श्रद्धेपोटी आम्हाला पुढे वाटचाल करायची आहे. नुसती श्रद्धा नाही, पहिले श्रद्धेची कास धरायची आहे, मग पुढची वाटचाल सगळी लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून कसं ब्रह्म ते वर खाली सगळ्या दिशांना अपरंपार भरलेलं आहे. परंतु आमची अंतःकरण वृत्ती जी आहे, ही अंतःकरण वृत्ती मर्यादित आहे. त्याच्यामुळे ती
एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच धावते, त्याच्या पुढे ती जाऊ शकत नाही. अंतःकरण सोडून ती वृत्ती कधी जात नाही. अंतःकरण सोडून ती वृत्ती गेली की ती निवृत्त झाली, तिचं अस्तित्व संपलं. म्हणून अंतःकरण वृत्तीने ब्रह्म जाणता येणार नाही. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच असते, सगळ्यांना माहितीये की नाही. सरडा किती धावतो? कुंपणापर्यंतच धावतो. तो किती त्याला कुंपणाच्या बाहेर फेका, तो परत कुंपणापर्यंतच येतो. कारण त्याला माहित असतो की कुंपण मला सेफ आहे, माझ्या जीवाला इथे धोका नाही. तसं अंतःकरण वृत्ती ही मर्यादित आहे. तिची धाव जी आहे ती एका मर्यादेपर्यंतच आहे, आकारापर्यंतच आहे. आकार जिथे आहे तेवढीच तिची धाव आहे. निराकाराकडे ती जाऊ शकत नाही. आकार नाही तिथे ती जाऊ शकत नाही, अजिबात नाही. आणि म्हणून हे दृश्य जे आहे, हे दृश्य चळे पण ब्रह्म चळेना. चळेना, ढळेना, कळेना. समर्थांचे आहे की नाही होऊया? रचेना, खचेना, फुटेना, तुटेना. किती सुंदर शब्दरचना समर्थांची. ही सगळी सुंदर शब्दरचना आम्ही सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये ती कशी करून ठेवायची? स्थिर करून ठेवायची, ती फिट करून ठेवायची. रचेना, खचेना. रचलं नाही म्हणून खचणं नाही. चळेना, ढळेना, तुटेना, फुटेना. तुटत नाही, फुटत नाही. असं ते कसं आहे? असं ते ब्रह्मतत्व अपरंपार आहे. आणि ह्या दृश्य सृष्टीला उत्पत्ती स्थिती आहे, ब्रह्माला नाही. ब्रह्म अज अजर अमर आहे, ते मी आहे. असं वेदांत वाक्याचं मनन चिंतन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तसा अनुभव येत नाही. आणि म्हणून यासाठी यथार्थ श्रवण हवं. परमार्थासारखे, परब्रह्मासारखे श्रेष्ठ प्राप्तव्य नाही हो. परम अर्थ, अर्थ म्हणजे प्राप्तव्य. परम अर्थ, परम प्राप्तव्य फक्त एवढंच आहे. म्हणून परमार्थ, आम्ही परमार्थ करतो. आम्हाला ते श्रेष्ठत्व मिळवायचंय. कोणतं? मी मूळचा ब्रह्मरूप आहे, या निर्णय रूप आम्हाला व्हायचं आहे. याच्यासारखं श्रेष्ठ जगात काहीच नाही. करोडोपती ततक्किम ततक्किम, सगळं अनात्म आहे हो. अनात्मश्री विगरहरण असं आचार्यांनी म्हटलेलं आहे. श्री म्हटलंय त्याला, आदरार्थी दिलेला आहे. म्हणून या दृश्यसृष्टी जी आहे, ही दृश्यसृष्टी चळते, पण आत्मस्वरूप कधीही चळत नाही. आणि म्हणून कल्पना जी आहे, म्हणून श्रवणासारखं, यथार्थ श्रवणासारखं साधन नाही. यथार्थ श्रवण करावं. ऐक, परमार्थाचे साधन ते तू जाण का श्रवण. श्रवणे होय समाधान, निश्चयसी समर्थ म्हणतात. ते तू जाण का श्रवण. श्रवणासारखं दुसरं साधन नाही. आणि म्हणून आम्ही श्रवण कसं करायचं? यथार्थ श्रवण करायचं. म्हणजे वेदांत तात्पर्याचा निर्णय करत करत आमचं श्रवण झालं पाहिजे हो. गुरुमुखातून ते श्रवण झालं पाहिजे. त्याच्याशिवाय खरं समाधान होत नाही. म्हणून पंचदशीचा वर्ग नगरला घेतो आहे. 3 दिवसाचे शिबिर आहे. 3 वर्ग, 3 प्रवचन रोज घेतो आहे. पंचदशीतलं पहिलं प्रकरण तत्वविवेक घेतो आहे. आजच आखणी झाली, आणि आखणी अशा पद्धतीची झाली. आणि त्या आखणीतून आत्मपर जितकं आहे, ज्ञानपर जेवढं आहे तेवढं अधिकारवाणीतून सुनील काका घेणार आहे. आणि अविद्या आणि अज्ञानपर जेवढं आहे तेवढं सगळं मी घेणार आहे. बस. कारण वेदांत शास्त्र हे गुरुमुखातूनच कळायला पाहिजे, हा माझा आग्रह, समर्थांचा आग्रह, शास्त्राचा आग्रह, माझाही आग्रह पंचदशीच्या बाबतीमध्ये मी बोलून दाखवला सुनील काकांना.
आणि त्या अनुषंगिक प्रकरणाची आखणी झाली. आता ठीक आहे. आणि म्हणून या परमार्थामध्ये दोनच मार्ग, एक पिप्पलिका मार्ग आणि एक विहंग मार्ग, म्हणजे पक्षाप्रमाणे. पिप्पलिका मार्ग म्हणजे मुंगीप्रमाणे हळू 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 हळू, आणि दुसरा ज्ञान मार्ग हा विहंग मार्ग आहे, म्हणजे पक्षाचं उड्डाण. एकदम अमेरिकेतून इकडे पक्षी येतात ऋतू बदलल्याबरोबर, आणि इकडे गरमी सुरू झाली की परत ते तिकडे जातात. विहंग मार्ग. विहंग मार्ग आखता येत नाही. आकाशातला मार्ग आखता येतो का? अजिबात नाही. हा ज्याचा त्याचा प्रत्येकाचा व्यक्तिगत असा मार्ग असतो. असलेली परिस्थिती, असलेली माणसं, असलेली आपली सगळी एकंदर जी परिस्थिती आहे, आर्थिक, भौगोलिक, राजकीय, सामाजिक, ह्या सगळ्या परिस्थितीला धरून आम्हाला मार्गक्रमण ज्ञान मार्गाने जायचं असतो. प्रत्येकाचा मार्ग हा वेगळा असतो. मार्गक्रमण करण्याची पद्धती वेगळी असते. तो विहंग मार्ग असतो. आणि म्हणून परब्रह्म हे अखंड सच्चिदानंद स्वरूप आहे. ते मी आहे हे फक्त महात्मेच तिथे अनुभवामध्ये त्या स्थिर होतात. मला पण ह्याच अनुभवाला स्थिर व्हायचं आहे. आणि असं या अनुभवाला प्राप्त जेव्हा होऊ, तेव्हा ती खरी विश्रांती. विश्रांतीची विश्रांती. प्रपंचात विश्रांती घेतो. श्रांत म्हणजे दमणे. दमलो म्हणजे, म्हणून आम्ही विश्रांती घेतो, की ज्या ठिकाणी दमणं नसतो, म्हणजे बसलो तर विश्रांती, झोपलो तो विश्रांती. तिथे दमणं नसतं, तिथे कष्ट नसतात. आणि संतांच्या तिथे तर कोणतेच कष्ट नसतात. विश्रांतीची विश्रांती त्याच ठिकाणी आहे. ब्रह्मानुभवामध्ये विश्रांतीची विश्रांती, म्हणजे ती अंतःकरण वृत्ती परत उठतच नाही. हो, ती जगताकार होतच नाही, ती दमतच नाही, ती जगताकार व्हायला तयारच नसते. ती ब्रह्मरूप झालेली असते. अंतःकरण वृत्ती ब्रह्मरूप झालेली असते. विश्रांतीच, आता उठायचं कामच नाही, तिला काहीच काम नाही. आता त्या अंतःकरण वृत्तीने पाहिलं तरी विठ्ठलच दिसतो. डोळे तुम्ही घ्या रे सुख. कानाने ऐकलं तरी विठ्ठलाचेच गुण ऐकते. आता कामच नाही हो तिला वेगवेगळे विषय गोळा करण्याचे आणि त्याच्यातून आनंद घेण्याचं, सुख घेण्याचं कामच नाही. ती पहुडली, आत्मस्वरूपी पहुडली. आत्मस्वरूपी पहुडला तो जीव. आणि अशा अशा पद्धतीने विश्रांती कुठेच नाही. 13 नंबरची उभी पहा, कुठेच विश्रांती मिळत नाही. आणि हा अनुभव प्रत्यक्ष महात्मे घेतात. म्हणून आम्ही काय करायचं असतो, फार विश्रांती केव्हा मिळते? समर्थांनी त्याचं साधन पण दिलंय. ब्रह्मावर एकोहम बहुश्याम हा संकल्प उठला. आता हा संकल्प उठल्यानंतर त्यामधून ही सगळी सृष्टी, अचेतन पाषाणापर्यंत सगळी सृष्टी निर्माण झाली. आता हा सगळा जो विस्तार आहे, हा विस्तार, या विस्ताराचा निराश करायचा. आणि स्फुरण कोणाला झालं त्याच्या अनुसंधानात राहायचं. विचारांनी या सगळ्याचा निराश करायचा. पण हे स्फुरण, मूळचं स्फुरण कुठून आलेलं आहे? हे मूळचं स्फुरण कुठून आलेलं आहे? त्या स्फुरणाचा विचार, त्याच्या अनुसंधानात जर आपण सतत राहिलो, म्हणजे परब्रह्माच्या अधिष्ठानावर हे स्फुरण आलेलं आहे. परब्रह्माच्या अधिष्ठानावर ते मी आहे, अशा ह्याच्यामध्ये जर आम्ही सतत राहिलो, तर ती ब्रह्मरूप विश्रांती आहे. ती ब्रह्मरूप विश्रांती आहे, हे समर्थांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि ती आम्ही ब्रह्मरूप विश्रांती अनुभवावी, त्यासाठी पहिले आम्ही सृष्टीचं वर्गीकरण करून घ्यावं. अशा पद्धतीने ही सृष्टी जी आहे, हिचं वर्गीकरण आम्ही करून घ्यावं. आणि मग लक्षात घ्यावं की ही जी मूळ माया आहे, ही मूळ माया ही जाणीव आहे. मी बहुवावं ही पहिली जाणीव, मी बहुवावं ही पहिली जाणीव आहे. आणि मी बहुवावं
ही अतिसूक्ष्म कल्पना अहम त्या जाणीवेचं मूळ आहे. मी आला की नाही तिथे, एको हम अहम आला की नाही, हे जाणीवेचं मूळ अतिसूक्ष्म आहे. ही स्फुरण रूप आहे, ही जाणीव स्फुरण रूप आहे, हे लक्षात घ्यावं. त्याच्या पलीकडे मला जायचं आहे, एवढा सूक्ष्म विचार आम्हाला करावा लागेल. आहे की नाही, जरा जड विचार आहे, पण हा करावा लागेल. निर्गुण ब्रह्म निश्चली अंतरी बिंबले जर आपल्याला बिंबवायचं असेल तर एवढ्या सूक्ष्म विचार करावाच लागेल. ढोबळ मनाने कसा परमार्थ होईल? सुरुवातीला ठीक आहे, पण पुढे मुलगा सुरुवातीला चित्रकला काढतो, काहीतरी ओबडधोबड गोल काढतो, त्याला 2 डोळे, नाक, हात काढतो, ओबडधोबड बनवतो, म्हणतो जमलं का? आपण म्हणतो खूप छान जमलं. ओबडधोबड चित्र बनवतो, आई जमलं का? आपण म्हणतो खूप छान झालं. टीचर पण त्याला व्हेरी गुड देते, पण पुढे चित्रकार म्हणून जेव्हा तो होतो तेव्हा असं ओबडधोबड काढून जमेल का हो? त्यावेळेला सगळे बारकावे त्याच्यात टिपावे लागतील. कृष्णाचा फोटो काढायचा तर सगळे कृष्णाचे बारकावे तिच्यात सगळे सुबकता आणावी लागेल, बारकावे आणावे लागतीलच की नाही, सूक्ष्मता करावीच लागेल की नाही. ढोबळ मनाने होणार नाही. कृष्ण कृष्णासारखाच दिसला पाहिजे की नाही. तसं सुरुवातीला अभ्यास करताना आम्हाला ढोबळ मनाने आमच्यात परिवर्तन दिसतात, पण हळूहळू जसं आम्ही मार्गक्रमण करतो तसे तसे हे परिवर्तन, सूक्ष्म सूक्ष्म परिवर्तन आम्हाला टिपता आले पाहिजे. आणि म्हणून मग आता हे विचार आम्हाला करायचा आहे की हे अहम स्फुरण इथून इथे सूक्ष्म, ह्याला आम्हाला तिथपर्यंत जायचं आहे. आणि ते स्फुरण जे आहे त्या स्फुरणामध्ये सृष्टी रचनेला रूप नाही, तिथून त्याची सृष्टीची रचना झाली. आणि मग पंचमहाभूते आणि त्रिगुण अशी अष्टधा प्रकृती तयार झाली. आणि मग त्या अष्टधा प्रकृतीमध्ये जाणीव रूप चैतन्य निर्माण झालं, त्याला चेतन असं म्हणतात. आणि मग त्या चेतनाने काय केलं, प्रकृतीमध्ये ती जी प्रकृती आहे त्या प्रकृतीचा सगळा प्रकाशक हा चेतन पुरुष आहे. चेतन पुरुष आहे म्हणून प्रकृती अचेतन आहे, पण त्याच्यामधला जो पुरुष आहे हा चेतन आहे. अष्टधा प्रकृती चेतनासारखी वाटते की नाही. माझा देह अष्टधा प्रकृतीचा आहे, चेतनासारखा वाटतो की नाही. त्या कारण त्यामध्ये ते जाणीवरूप चैतन्य जे आहे ते याच्यामध्ये आहे, म्हणून तो चेतन असल्यासारखा वाटतो. अष्टधा प्रकृती अचेतन आहे, पण ब्रह्म चेतन आहे, ते मी आहे. सगळा खटाटोप त्याच्यासाठी 5च मिनिटं घेणार आहे आणि समाज संपवणार आहे. ते मी आहे विचार. म्हणून सृष्टीचे लक्षण आम्ही आधी लक्षात घेऊन घेतली, आता तिचं वर्गीकरण केलं. आणि वर्गीकरण केल्यानंतर तिचं अधिष्ठान असलेलं जे ब्रह्मतत्व आहे ते मी आहे. आता विवेकाने ते निवडणं सुरू आहे हो. आणि म्हणून हे जे त्रिगुण आहेत, ह्या त्रिगुणांमध्ये ह्या त्रिगुणांना रूप नाही, गुप्त त्रिगुणांचे गुण होतं, म्हणून संकेत महत्त्व गुप्त रूपे शुद्ध सत्व तेथेची असे. त्रिगुणांना रूप नाही, पण त्यांचा प्रभाव आणि कार्य हे खूप मोठं आहे, म्हणून त्या तत्वाला महत् असे म्हणतात. महत्त्व असं म्हणतात. म्हणजे मोठं, महत् म्हणजे मोठं. आणि असं ही जी त्रिगुण आहेत, हे गुण पुढे गुणक्षोभिणी होतात. आणि गुणक्षोभिणी अवस्थेत येऊन सगळ्या याची रचना होते. पुढे पंचमहाभूतान, मग सगळी देहादी जगत पिंड ब्रह्मांड तयार
होतं. परंतु जे साधू आहेत, जे महंत आहेत, हे त्रिगुणांचं स्वरूप हे आधीच गुणसाम्य अवस्थेपासूनच जाणत असतात. गुणेषु वर्तन्ते. देहीच्या गुणांचे प्राधान्य तैसेचे कर्म निपजे जाण. ज्या गुणांचं देहात प्राधान्य आहे तसंच त्याच्याकडून कर्म होतं हे ते जाणतात. त्रिगुणांचं कार्य हे ते जाणतात, त्रिगुणांना जाणतात, आणि म्हणून ते सुख दुःख समेकृत्व असतात. हो, त्याच्यामध्ये त्यांना सुख दुःख काहीही नसतो. तू गुणत्रय ते अवघेरी, मी माझे हे न करी. एक आत्मसुख अंतरी विसंबत. एक आत्मसुख अंतरी. आत्मसुख त्यावेळेला आमच्या अंतरंगामध्ये राहतं. मी जर गुणत्रयांचा अवहेर केला तर. आणि अशा पद्धतीने आम्ही या सगळ्या पंचमहाभूताचा जो पसारा आहे, हा या पसाराचा अशा पद्धतीने आम्ही वर्गीकरण करायचं, आणि वर्गीकरण करून त्याच अधिष्ठानाचा विचार करायचा. सृष्टी खाणी वाणी होती जाती, परंतु तैसीच आहे जगती, ऐसी होती आणि जाती उदंड प्राणी. म्हणून हे खाणी वाणी सगळं हे जे आहे हे सगळे उत्पत्ती झालेली आहे, उत्पन्न झाले आहे, हे जाणारच आहे. पण परब्रह्म निश्चळ आहे, ते मी आहे. हा निर्णय आमच्या अंतःकरणाचा व्हायला पाहिजे. हा निर्णय आपल्या सगळ्यांचा श्री गुरूंच्या कृपेने होईल अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या विषयाला विराम देते. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सृष्टी त्रिविध लक्षण निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.